म्हणलं ना तर ह्या कलेनीच माझं पोट भरलेलं आहे. या कलेनीच मला आतापर्यंत जगवलंय आणि इथपर्यंत आणलेलं आहे. जितकं मी ओतून देते ना तितकी ती मला, आपण म्हणतो ना आपण मी तुला हेल्प केली तर तू मला तेवढा सपोर्ट करणार, हे तर निर्जीव आहे. पण जितकं मी त्याच्यात ओतते तितकं ते मला की तू चल मी आहे, तू चल मी आहे. ज्यांना शिकायचंय त्यांनी शिका, प्रामाणिकपणे शिका आणि प्रामाणिक राहा आपल्या कलेशी. उगाच आम्ही आता 6 महिने केलं चला आम्ही झालो व्हेंट्रोलॉक्विस्ट असं नाही होत ना. करा, आनंदच आहे. जितके जसं आता अभिनयात इतके अभिनय करणारी लोक आहेत पण सगळेच काही त्या लेवलला जाऊन करतायत असं नाही, पण जे करतायत ते आहेत. डान्सर्स पण जे आहेत. सो आमचंही तेच आहे की शिका ना सगळ्यांनी, ज्यांना शिकायचं आवड आहे शिका, पण लास्ट लेवल पर्यंत न्या. Hello and welcome to Spill the Tea with Sarita Pace. Today we've got a ventriloquist with us. ज्यांनी 10,000पेक्षा अधिक प्रयोग केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी 21 तासांचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड त्या फिरतायत अशा सुचित्रा इंदुलकर. Hello. हॅलो. Hi. आम्ही म्हणते ना हॅलो नमस्कार. नमस्कार. ओ माय गॉड, आम्हाला कळेल ना. एवढ्या लेट नाही, आधी तू बोललास ना म्हणून मग मी मागून बोलले. ओके. हाय, तुझं नाव काय आहे? माझं नाव ती विचारते ना, तिला सांगायचं छान. Hello. तुझं नाव? मैत्री. ओ फ्रेंडशिप. फ्रेंडशिप. Yes. वी आर फ्रेंड्स. वी आर फ्रेंड्स. यार, of मम्मा course. बसलीये इकडे. मम्मा एवढं माहित नव्हतं. सॉरी. ओके. मम्मा ऑल्सो क्यूट. मम्मा ऑल्सो क्यूट. किती good. हाय मैत्री. Hi. सो क्यूट. हॅलो. एक्सक्यूज मी. सॉरी. हा. बोला. सो सुचित्रा, मला एक विचारायचं, हे कसं जमवून आणतेस तू? म्हणजे तूही आमच्याशी इंटरॅक्ट करते आणि तोही करतो ऍट द सेम टाइम. सो कसं? तू सांग ना. हो मीच सांगणार ना, तुला सांगायचंय नको. हा आहे, इतक्या वर्षापासूनची सवय आहे. लहानपणापासूनच बाबांबरोबर करते. एकटीच बोलणार. तुला बोलायचंय नको. हा मग थांब ना, त्या मला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ दे. ओके. हा मी काय करायचं? तू काय नाही करायचं? चहा नाही, चहा नंतर पिऊया आपण. मी दीदी बरोबर बोलतो. तू दीदी. अच्छा दीदी. पण थांब, आपण आहे ना हा. ताईशी बोलून घेऊया आधी. ओके, मग तुझ्याशी बोलू नंतर. हा मग आपण नंतर बोलायचं. दीदी तुझ्याशी नंतर बोलणार. ओके. हा त्यामुळे आधी आपण आंटी मत को. ओके. सो इतक्या वर्षापासूनचं आहे हे आणि आता ती सवय झालेली आहे, अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे ते होऊन जातं आणि सवयच झालेली आहे आता ती. सो पण ती सवय लावण्यासाठी पण वेळ लागलाच असेल ना. नक्कीच. हो ना. सॉरी. हां थोडा वेळ गेला. सुरुवातीला कळत नव्हतं कारण लहानपणापासून आहे हे सगळं आणि नंतर काही वर्षानंतर कळलं की बाबा ह्या मुवमेंट्स, जेव्हा थोडासा अभ्यास केला ह्यावरचा, तेव्हा मग हे सगळं कळत गेलं. आणि त्याच्यानंतर चॅम काय चाललंय? दीदी. हा दीदी आहे ना, एक मिनिट मला बोलू दे. सो मग ते कंटिन्यू होत गेलं आणि मग आता जास्त मी कनेक्टेड आम्ही एकमेकांशी झालोय. सो ते होऊन जातं बस. दिस इज समथिंग एल्स. नाही म्हणजे हा जो टर्म आहे व्हेंट्रोलॉक्विझम, मोस्ट ऑफ दी लोकांना तर माहितच नाही. आपण पपेट शोज म्हणतो त्याला, राईट? पपेट शो म्हणजे ज्यांना व्हेंट्रोलॉक्विस्ट किंवा व्हेंट्रोलॉक्विझम हे नाही बोलता येत किंवा हे फार कठीण वाटतं, सिंपल भाषामध्ये की पपेट शो हे. हा तुम्हीच बोलत राहणार, आम्हीच बोलत राहणार. हो. तुला वेळ दिलेला आहे आधीचा पण नंतरचाही थोडा वेळ, त्यामुळे आता मधला वेळ थोडा आम्हीच बोलणार. खरंच? हो. मी जाऊ? नाही जायचं कशाला, इथे मस्तपैकी माझी सीट. हा सीट. येस. तू इथे बसायचं, तोपर्यंत आम्ही गप्पा मारणार. दीदी पण दीदी मग नंतर तुझ्याशी बोलेल. ऑफकोर्स. मी तिकडे बसू? नको. आणि आम्हाला तुझ्याबद्दल पण जाणून घ्यायचंच आहे, त्यामुळे तू थोडा वेळ शांत बसलास किंवा आम्ही तुझ्याशी गप्पा मारू. खरंच? मारणार. चॉकलेटही मिळणार. तोपर्यंत तू इथे बस. ओके. हा मग आपण बसूया का? मी बसव. ओके. हा
सो येस. तर सुचित्रा, खूप सुंदर म्हणजे हे सगळं बघितलं की आम्हाला वाटतच नाही म्हणजे हा विश्वास बसायला थोडासा वेळ लागतोय की एक व्यक्ती आणि 2 व्यक्तिरेखा अशी साकारतेय. तर हे नाही, हे सगळं बाबांकडूनच आलंय मला. म्हणजे बाळकडू मिळतं तसं की माझे वडीलच श्रीकांत महाडिक म्हणजे प्रोफेशनमध्ये जय कुमार या नावाने 40 वर्ष या फील्डमध्ये होते, मॅजिशियन आणि व्हेंट्रोलॉकिस्ट. सो लहान असल्यापासूनच म्हणजे बघतच होते की बाबा म्हणजे तेव्हा त्यांचीही काही वर्ष सुरुवात झाली होती. मग त्यांची प्रॅक्टिस, त्यांचा रियाज जो काय चालू असायचा. लहान होते, बघायचे की बाबा आरशासमोर उभं राहून, हे स्पेशली करताना आरशासमोर, कारण त्यांना आपल्याला स्वतःला आणि ह्याला बघावं लागतं की आपल्या लिप मुवमेंट होऊ नये. ह्या सगळ्यात रियाजाची सवय लागण्यासाठी आरशासमोर कायम लागतो. सो ते त्यांचं चालू असताना मी ते बघत असायचे. आणि मग म्हणजे कळायचं काहीच नाही, कारण वय अगदी लहान होतं, 8-9 वर्ष. आणि तो काळ म्हणजे 35-40 वर्षापूर्वीचा. आणि की मला ते कुतूहल वाटायचं की हे काय आहे. मग त्यांनी आता ते आमच्या हातात देत नव्हते, कारण आम्ही लहान होते. सो त्यांचं रियाज झाला की ते पॅक करून ठेवायचे. मग माझ्या हातात काय, मग टॉवेल घ्यायचा, तो हाताला गुंडाळायचा आणि ते असं काहीतरी आरशासमोर उभं राहून करत बसायचं. 1-2दा त्यांनी गपचूप बघितलं की हे काहीतरी हिचं चाललंय आणि हिला इंटरेस्ट आहे. मग त्यांनी त्यांच्याकडे एक छोटंसं होतं त्यावेळेला पपेट, तर मला दिलं की बघ तुला काय जमतंय का. तर तेव्हाही कळत नव्हतंच, काहीतरी आपलं केलं, नाव सांगितलं, हे केलं. मग त्यांना कुठेतरी हे झालं की म्हणतात ते स्पार्क दिसल्यासारखं. आणि मग करणार का तू, मग हळूहळू कर, मग माझ्याबरोबर कर, मग असं कर, तर सगळं. पण म्हणता ना की तेव्हा आपल्याला काहीच कळत नसतं, एक मज्जा, चला बाबा काहीतरी मज्जा म्हणून करायला लावतात, आपण करूया, हे असं करत करत गेले. नंतर त्यांनी मला शोजला घेऊन जात होते स्वतःच्या. मग तिथे मी बघत होते की अच्छा हे असं आहे, हे असं करतात. बरं, त्यांची त्यावेळेला डॉल प्रॉपर मोठी होती, जी POPची असते ती. सो ती तर खूपच हेवी असते, म्हणजे त्याच्या साईज एवढी मी होते तेव्हा. सो ती एवढी व्यवस्थित बऱ्यापैकी मोठी होती. तर ते काही कळायचं नाही, पण एक उत्सुकता नंतर मग ती लागतच गेली की अच्छा हे काहीतरी छान आहे, आपण करूया. मग हळूहळू सुरुवातीला अजून 1 वर्षाचा गॅप गेला माझा. मग 10-11 वर्षाचं साधारण असताना त्यांनी मला थोडंसं कंटिन्यू केलं त्याच्यात की नाही हे तू कर आता. मग मी करत गेले. तर त्यावेळेला त्यांनी सिंगापूरवरनं 2 मंकी आणले होते. ते त्यांनी स्वतःसाठी आणले होते, पण मंकी कसे लाईट सॉफ्ट टॉईज असतात तसे, पण ते पपेटचंच हे होतं. मग त्यांनी मला दिलं हातात की चल आता हे घे तू आणि हे घेऊन कर. मग त्यांनी मला 4-5 जोक्स दिले की आता हे म्हण. आणि मग असं करत करत एक ती सुरुवात झाली. हा, मस्त. पण म्हणजे तो जो काळ तू म्हणतेस, एक साधारणतः 35-40 वर्षांपूर्वीचा काळ, तर मग बाबा जेव्हा रियाज करत असेल तर ते थोडं आधीपासूनच करत असतील. हो. मग ते म्हणजे एक्सेप्ट कसं झालं की त्यांचं प्रोफेशन म्हणून हे एक्सेप्ट कसं झालं, कारण त्यावेळेला त्यांना ही आवडच होती. म्हणजे ते जेव्हा कोकणातून मुंबईत आले नोकरीच्या संदर्भात, तेव्हा त्यांना ती आवड, म्हणजे त्यांनी स्वतः एक शो बघितला. आणि त्यांनी ते गणपतीत तेव्हा खूपच जास्त रस्त्यावर वगैरे मोठे मोठे स्टेज बांधून चालायचे. तर त्यांनी एकदा असं बघितलं आणि त्यांना ते आवडलं आणि ते इम्प्रेस झाले की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे छान आहे, हे आपल्याला करायचंय. मग ते तिथे त्यांनी भेट घेतली त्या कलाकारांची आणि त्यांच्याकडून मग ते थोडंसं सामान घेतलं त्यांनी. पण मग ते इतके हे केलं त्यांनी ते की नाही आता हे मला शिकायचंच आहे. आणि तोही त्यांचाही पीक हे होता, त्यांचंही ते तरुण वय होतं, ते पटापट शिकले त्याच्यातनं. आणि मग त्यांनी सामान वाढवत गेले की नाही आता मला हे प्रोफेशन करायचं आहे. सो हे त्यांनी मग कंटिन्यू केलं आणि मग ते करतच गेले. मग त्याच्यात त्यांना ब्रेक लागलाच नाही अजिबात. मला वाटतं त्या काळात रामदास पाध्ये ह्यांचं त्यांचे वडीलही होते. हो, आणि तेही करत होते. आणि म्हणजे तोच काळ होता बाबांचाही की ते सेम एज होतं त्यांचं. सो ते कंटिन्यू मग करतच गेले. मग त्याच्यानंतर कसं आत्ताच्या सारखं जे कंटिन्यू शोज असतात तसं त्यावेळेला फॅड नव्हतं, बर्थडे पार्टीज अँड ऑल. मग त्यावेळेला काय होतं की गव्हर्नमेंटचे अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अवेअरनेसचे बरेचसे प्रोग्राम चालायचे. मग त्यावेळेला गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असायचे की अच्छा हे आहे, असं आहे, मग तुम्ही पपेटद्वारा ते अवेअरनेसचे प्रोग्राम करा.
मग ते प्रोजेक्ट ह्या लोकांना दिलं जायचं. मग ते गव्हर्नमेंट थ्रू ह्या गावाला जा, त्या गावाला जा, इकडे जा, तिकडे जा, आणि मग तिथे जाऊन ते तसे कार्यक्रम करत असत. मग तेही काही एक वेळ होता की त्या वेळेला तेवढे त्यांनी गव्हर्नमेंटचे केले. मग गणपती आला की गणपतीत ते कंटिन्यू व्हायचं. मग गणपतीत सतत सार्वजनिक गणपतींमध्ये हे कंटिन्यू झालं. मग ते असं मग हळूहळू कित्येक वर्षानंतर मग बर्थडे पार्टीज सुरू झाल्या आणि मग ते कंटिन्यू झालं. हा, मग ते इव्हेंट्स सुरू झाले, मग लग्नाचे इव्हेंट्स हे ते, आणि मग त्याच्यातनं ते कंटिन्यू होत गेलं. आणि आता तो जो एवढूसा होता तो एवढा मोठा पसारा इंडस्ट्रीचा ह्याही झालेला आहे. असं आम्हाला खरं तर कठपुतली, त्याच्यानंतर तात्या विंचू आणि एकदम इन्फ्लुएन्स्ड इन्फ्लुएन्स्ड, आणि आम्हाला तेच माहिती आहे. म्हणजे आम्हाला व्हेंट्रोलॉकिझम हा शब्दही म्हणजे तुझ्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला कळला. आणि ते कसं त्यांचं जे होतं ते बोलक्या बाहुल्या ह्या मराठी ह्याच्यातच होतं. इंग्लिश शब्द व्हेंट्रोलॉकिझम हा इंग्लिश शब्द, मग पपेट शो हाही इंग्लिश शब्द आला. बोलक्या बाहुल्या किंवा शब्दभ्रम हा प्रॉपर मराठी शब्द आहे. मग शब्दभ्रमकार असं हे केला जातो. हा, म्हणजे प्रॉपर मराठी शब्द शब्दभ्रम आहे. शब्दाचा भ्रम म्हणजे आपण जे लिप मुवमेंट करून डबल आवाजात बोललं जातं. सो हा मराठी शब्द झाला. पण खूप लोकांना काय होतं की अरे एवढे मोठे मोठे शब्द, पपेट शो खूप सोपा शब्द आहे. सो तोच कंटिन्यू झालेला आहे अजूनपर्यंत. मग सोप्या शब्दामध्ये पपेट शो, पपेट आर्टिस्ट, पपेट शो हेच कंटिन्यू होतं सगळीकडे. पण बिंग अ पपेट आर्टिस्ट याला जर बघितलं गेलं तर तेवढं अजून फेम नाही भेटलेलं आहे अजून प्रोसेसमध्ये. तर मग चॅलेंजेस तर खूप येतच असतील ऑब्व्हियसली. हो, येतात. म्हणजे आहे, अजूनही आहे की म्हणजे दोन गोष्टी आहेत की काही ह्याच्यात अजूनही म्हणजे काही लोकांना अजूनही कळत नाही. लोकांना वाटतं ह्याच्यात काहीतरी रेकॉर्डेड आहे. म्हटलं इतके वर्ष झाली, इतक्या वर्षानंतर पण लोकांनी, म्हणजे मलाही कधी कधी नवं वाटतं की असं कसे समजू शकतात लोक, कसं आतमध्ये रेकॉर्ड असणार. पण जेव्हा लाईव्ह घेतलं जातं, आत्ता जसं मी तुझ्याशी बोलले, तुमच्याशी बोलले, सो तिथे असं होतं की अरे हे कसं लाईव्ह रेकॉर्ड असणार, हे डायरेक्ट झालेलं आहे. मग त्यांना ते क्लिक होतं की अरे ही खरी आर्ट आहे की हे पटकन कॅच करणं, तुझी मुवमेंट कॅच करणं, यांची मुवमेंट कॅच करणं, तिथे काय होतंय कॅच करणं, आणि ते पटकन बोलणं, ही खरी आर्ट त्याच्यामध्ये हे केली जाते. सो आणि काही ह्याच्यात असं होतं की तुझा जो प्रश्न होता चॅलेंजेस, हा, की काही ह्याच्यामध्ये असं होतं की कळतच नाही की अच्छा ओके ठीक आहे, म्हणजे आहे, नॉर्मल आहे, नॉर्मल आर्ट आहे. सो त्याच्यात काही लोकांना असं महत्त्वाचं वाटत नाही. हां, किंवा जर शिकायचं म्हटलं तर जी प्रॅक्टिस करावी लागते तेवढी तयारी नसते. मग ते थोडंसं केलं की अरे वा खूप कठीण आहे, मग अर्ध्यावर सोडा, किंवा म्हणून ते म्हणजे पूर्णत्वापर्यंत जायला थोडासा वेळ लागतोय. सो आर्टिस्ट मग आता तरी आहेत बरेचसे आर्टिस्ट, पण एक मी म्हणजे बाबांकडून हे मला मिळालं आहे आणि मला कुठेही बाहेर जायची गरज लागलीच नाही. लहानपणापासून फक्त बाबा समोर होते, बाबांचाच आशीर्वाद घेऊन कंटिन्यू करत राहिले. म्हणजे कुठल्याच वेळेला मला बाहेर जायची गरजच लागली नाही, कारण सगळे अनुभव, सगळे एक्सपिरियन्स, सगळे जे काही नवीन ते सगळं बाबांसमोरच असायचं. मग हे आपलं सोशल मीडिया वगैरे सगळं आलं, मग त्याच्यानंतर बाहेरच्या परदेशातलं दिसायला लागलं. सो ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी, पण त्याच्या आधीपासून मी ऑलरेडी करतच होते. असं. पण मग तू जेव्हा सुरुवात केली, म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी बाबा करत होते आणि तू सुरुवात केली, तो एक भाग झाला, कारण ती घरातूनच सुरुवात होती, त्यामुळे ते एक्सेप्टेशन, म्हणजे एक्सेप्ट करणं त्यांचं ते आलंच, एक्सेप्टन्स. पण जेव्हा तू बाहेर गेलीस, म्हणजे तू शाळेत होतीस, कॉलेजमध्ये होतीस आणि पुढे सोसायटीमध्ये, तर मग त्यांचा एक्सेप्टन्स कसा आला ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन? तिथे काही हर्डल आलेच असतील ना सुरुवातीला तुला? नाही, तसं म्हणजे त्यांना हे कुतूहल होतंच. आता फ्रेंड्समध्ये कुतूहल असायचं की अरे हे काय करते ही, किंवा हे म्हणजे हे छान आहे, वेगळं काहीतरी, हे असं असायचं. शाळेमध्ये तेव्हा मलाही कळत नव्हतं, तेव्हा ॲज युज्युअल माझ्याही फ्रेंड्सना काहीच कळत नव्हतं. तो एक हे गेला. त्याच्यानंतर जेव्हा मोठ्या इयत्ता झाल्या, म्हणजे 8वी 9वी 10वी, तेव्हा स्कूल चेंज झाली. मग त्या स्कूलमध्ये मी परफॉर्मन्स दिले
आणि मग तिथे थोडंसं असं म्हणतात ना सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालं की अरे तुला त्याचा फायदाच झाला आपल्या शाळेतली एक मुलगी आहे किंवा असं असं करते. आणि त्यावेळेला म्हणजे तो एक हे आहे की मला आता साल नाही म्हणजे 8वी 9वी असेल मे बी, आपलं सोशल हे नवीन हे झालेलं, आपले स्टार प्लस आणि हे जस्ट नवीन हे झालेले आणि झी टीव्ही झालेला. अच्छा. सो झी टीव्हीचा पहिला हे त्याच्यावर आपल्या ह्याच्यावर होता तेव्हा माहितीये ना सगळ्यांना दिसायचं पण नाही, जे काही घेतील त्यांनाच ते सिलेक्टेड ह्यांना दिसायचं. सो झी टीव्हीला जंगली तुफान टायर पंक्चर म्हणून एपिसोड येत होते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिकडून आम्हाला बाबांना हे झालेलं की आम्हाला तुमचं मॅजिक शो आणि बोलक्या बाहुल्यांचं हे एपिसोड शूट करायचे. तर बाबांनी हो म्हटलं, म्हणजे माझ्यासाठी त्यांना पुढे प्रमोशन हे करायचंच होतं. सो ते म्हणाले की तुझ्यासाठी आपण करूयाच, मला हे नाहीये, माझं ठीक आहे, माझं चालू आहे, पण तुझ्यासाठी आपल्याला करावं लागेल. आणि तेव्हा वय तसं लहान होतं, शाळेतच होते मी. मग त्यांनी तो शूट आम्ही तो केला, 2 एपिसोड, एक मॅजिक शोचा पण शूट झाला, एक बोलक्या बाहुल्यांचा शूट झाला. आणि त्याच्यानंतर मग ते पब्लिश झालं, सगळीकडे व्हायरल झालं. आणि त्यावेळेला कसं की सगळ्यांकडे नसल्यामुळे सिलेक्टेड, शाळेतल्या पण सिलेक्टेड मुलांना दिसलं ते. आणि त्याच्यापैकी कोणीतरी एकाने बाईंना जाऊन सांगितलं याच्या आपल्या शाळेतली ही आहे ना, ही अशी अशी टीव्हीवर आली आहे. मग आणि त्याच वेळेला असं झालं की आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव होता, 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून. आणि तो मोठा सोहळा शाळेत होता, सगळे आलेले वगैरे असं सगळं होतं. आणि मी काही कशात भाग बी घेतला नव्हता त्यावेळेला, असा काही मी नॉर्मल ह्याच्यामध्ये होते आणि ऑडियन्समध्ये होते. आमचे एक सर जे त्यांचं कार्यक्रमाचं सगळं चालू होतं, सूत्रसंचालन वगैरे. आणि अचानक त्यांनी डायरेक्ट सुचित्रा महाडिक असं नाव अनाऊन्स केलं. मी 2 मिनिटं म्हटलं, मी काय 10वीत पहिली 9वीत पहिली वगैरेचा प्रश्नच नव्हता. म्हटलं माझं नाव काय घेतलं, तर सुचित्रा महाडिक. आणि एवढंच की हिने आधी स्टेजवर यावं, म्हणजे मलाही कळेना की मला कशासाठी. आणि मग जेव्हा मी स्टेजवर गेले तर आशिया खंडात जे म्हणजे असं असं झी टीव्हीवर अशी अशी सिरियल आहे आणि त्या सिरियल म्हणजे सुचित्रा महाडिकचे कार्यक्रमाचे शूट झालेलं आहे, टीव्हीवर आपल्याला ते दिसणार आहे, पूर्ण आशिया खंडात दिसणार. एवढं सगळं अगदी त्यांनी माईकवर अनाऊन्स केल्यावर तो एक म्हणजे मी इतकं त्या वेळेला फर्स्ट टाइम ते होतं आणि इतकं भारावून जायला झालं की म्हणजे बरं तेव्हा असं एवढं अप्रूप नव्हतं की आपण तरी पण की अख्ख्या शाळेत एवढ्या लोकांसमोर अनाऊन्स त्यांनी केलं की अख्ख्या आशिया खंडात आपल्या शाळेच्या विद्यार्थिनीचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे, आपण त्याचं हे करूया ते करूया. सो ते खूप छान होतं आणि ते फर्स्ट टाइम होतं. तिथपासनं मग ती सुरुवात, मग त्याच्यानंतर मधुरा, मानसी ह्याच्यामधनं मग ते इंटरव्ह्यूज होत गेले वगैरे. त्याच्यामुळे तुझा शाळेचा ऑरा पण अगदी मोठा झाला, सर्कल मोठं झालं असं म्हणता येईल. मग त्याच्यानंतर कॉलेजला आले, मग कॉलेजला SNDTला होते चर्चगेटला. तिथेही पहिल्या वर्षी म्हणतात ते काय म्हणतात ते नवीन स्टुडंट्सना हे असतं ना की तुम्ही तुमचं एक डे असतो फ्रेशर्स. येस. सो तुम्ही तुमचं काय तुम्ही गात असाल, तुम्ही काही करत असाल तर तुमचं हे इंट्रोडक्शन द्या. माझ्याकडे ऑप्शनच नाही. सो मी माझं घेतलं स्टेजवर. सो ते एक अट्रॅक्शन की अरे कोणाकडेच नाही, सगळे येऊन गाणं म्हणतायत, डान्स करतायत, मिमिक्री करतायत आणि हे काहीतरी स्पेशल. मग झालं. मग त्याच्यानंतर कॉलेज डे जो असतो आपला गॅदरिंग, फर्स्ट गॅदरिंगला मला स्पेशली बोलवून की तू करशील का 10 मिनिटं. म्हटलं हो करेन ना. ती 10, कारण त्यावेळेला कसं तो फ्रेशर्स डे जो असतो तो तेवढ्या पुरताच असतो, तिथे कॉलेज नसतं बघायला, गॅदरिंगला सगळा क्राऊड असतो. मग तिथे जेव्हा 10 मिनिटं ती केली, मग त्याच्यानंतर असं झालं प्रिन्सिपलांनी बोलवलं, तू आता इथेच आहेस ना कॉलेजमध्ये. म्हटलं हो इथेच राहणार, इथून कुठे जाणार, कारण SNDT गर्ल्स कॉलेज होतं, आर्ट्स होतं माझं. पुढची 5 वर्ष तूच करायचं गॅदरिंगमध्ये. सो मला त्यांनी तेव्हाच की दर गॅदरिंगला 10 मिनिटं नवीन नवीन जोक्स आता रेडी करायचे आणि 10 मिनिटाचा वेळ मग बाकीचे प्रोग्राम बाकीचे लोक करतील. सो मी फायनल इयर पर्यंत ते कंटिन्यू ठेवलं आणि मग 10 मिनिटं मला दिलेली असायची. मग 10 मिनिटात माझा तो परफॉर्मन्स. सो नवीन नवीन मग कॉलेजमध्ये ते छान हे झालेलं, एक छान बनलेलं ऑरा बनलेलं. पण तो कॉन्शियसली तू करतही होतेस. करतही होते. हा, कारण काही वेळेला जो काळ असतो त्यावेळेला आत्ताचं जे ही पिढी जी आहे जी फ्युचरसाठी खूप हे आहे, म्हणजे खूप ॲडव्हान्समध्ये त्यांचे गोल्स ऑलरेडी ठरलेले असतात, खूप काही असतं.
काही ह्याच्यात आपल्या ह्याच्यात ते असं होतं की एवढं हे नव्हतं, आपण तेवढ्यापुरतं आपण विचार करायचो, अच्छा आत्ता छान आहे ना, पुढचं माहित नाही. सो माझंही तेच झालेलं की अरे आत्ता आहे, बाबांबरोबर सगळं छान चालू आहे, शोज चालू आहेत, फॉरेन ट्रिप्स चालू आहेत, पुढचं माहीतच नव्हतं ना की काही होईल किंवा काहीही घडू शकतं याचा अंदाज नाही आला. सो त्याच्यानंतर थोडंसं ब्रेक झाल्यासारखं झालं. पण बाबाच्या ह्याच्यात म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत मी फुल फ्लेश मध्ये कंटिन्यू अगदी चालू होते माझे आणि मी ते एन्जॉय करत होते पूर्णपणे. हा, याला करिअर म्हणून म्हणजे करिअर म्हणून बघत असताना तू काय सांगशील, कशा पद्धतीने करिअर म्हणून पाहिलं जावं आणि कशा पद्धतीने, कारण ही आर्ट आहे, तसं पाहायला गेलं तर आर्ट म्हणजे ती अगदी तुम्हाला डेडिकेशनने तो फॉर्म तुमच्यामध्ये आणावा लागतो आणि तरच ते काम चांगलं दिसू शकतं. तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे? आता खूप जणांचं असं होतं की करिअर म्हणून नाही, काही लोकांचं मत असतं की करिअर म्हणून काय निवडायचं, सगळ्यांना म्हणजे 5 to 9 5 to 6चा जॉब किंवा असे काही हे असतात. आणि आता कॉर्पोरेट खूप इंडस्ट्री मोठी झालेली आहे, तो लोकांना नाही हे की अरे हे काय बॅगा घेऊन फिरायचं, ह्याच्यात काय इन्कम आहे. पण आहेत आमच्या इंडस्ट्रीतही तसे आर्टिस्ट आहेत की याच कलेवर म्हणजे स्वतः उच्च शिक्षित असूनही याच कलेवर त्यांनी स्वतःचं सगळं हे निर्माण केलेलं आहे, फ्लॅट्स, गाड्या केलंय, कारण त्यांनी पूर्ण ह्याच्याने ओतून दिलेलं आहे त्या कलेमध्ये. सो तेच केलं. इव्हन बाबांनी पण माझ्या, की बाबांनाही मी तसंच बघत आले, बाबांनी पूर्णपणे, पण बाबांना ॲज अ आर्टिस्ट म्हणजे म्हणतात तसं लकीली त्यांना रेल्वेचा जॉबही ऑफर झाला आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणूनच. सो हे म्हणतात ना, हे काही जणांनाच लक असतं की गव्हर्नमेंट जॉब आणि ॲज अ आर्टिस्ट कमर्शियल डिपार्टमेंटला तुम्ही ॲज अ मॅजिशियन आणि व्हेंट्रोलॉकिस्ट रेल्वेमध्ये इन करणं ही खूप मोठी गोष्ट होती त्याही वेळेला. बरोबर. सो बाबांनी पण दोन्ही सांभाळलं, शोजच्या वेळेला शोजही केले, ऑफिसलाही जायचे आणि दोन्ही हे सांभाळत त्यांनी, आम्ही 4 भावंडांनाही त्यांनी हँडल केलं असं करून. सो माझ्या डोळ्यासमोर ते एक होतं की अरे माझे वडील काय करतात, ऑफिस करून, ऑफिसवरून पण ते बऱ्याच वेळेला शोजला जायचे आणि मग शोज करून रात्री 1:30-2ला कधी ते घरी वगैरे यायचे. सो हे मी बघतच आले होते की नाही, दोन्ही गोष्टी होत आहेत. आणि आम्ही 4 भावंड असताना आम्हाला ज्या म्हणजे म्हणतात ना प्रॉपर ह्याच्यावर त्यांनी ठेवलं की असं नाही की बाबा अरे 4 आहेत सो काही प्रॉब्लेम्स आहेत, असं आहे तसे होते असतील, आम्हाला कळू दिले नाही त्यांनी. पण त्यांनी ज्या पद्धतीने ह्या कलेला हे करून, आणि म्हणतात ना ह्या कलेनी खूपच सपोर्ट केलेला आहे प्रत्येक वेळेला. आणि जसं बाबांच्या लाईफमध्ये आमच्या त्या घरात तसंच मलाही, आणि त्याचा अनुभव जेव्हा मी स्वतः ह्या गोष्टीत पूर्ण इन्व्हॉल्व्ह झाले तेव्हा मला आला की नाही, म्हटलं ना तर ह्या कलेनीच माझं पोट भरलेलं आहे, या कलेनीच मला आत्तापर्यंत जगवलंय आणि इथपर्यंत आणलेलं आहे. सो जितकं मी ओतून देते ना तितकी ती मला, आपण म्हणतो ना आपण मी तुला हेल्प केली तर तू मला तेवढा सपोर्ट करणार, हे तर निर्जीव आहे. पण जितकं मी त्याच्यात ओतते तितकं ते मला की तू चल मी आहे, तू चल मी आहे असं झालेलं आहे. आणि बाकी आईबाबांचा आशीर्वाद आहे, बहीण भावंडांचा आशीर्वाद आहे, बस. बेसिकली डेडिकेशनच असायला पाहिजे असं तू म्हणतेस की डेडिकेशन असायला पाहिजे. आणि रोज हे म्हणून चालणार नाही की आता मला ही कला अवगत झाली आहे तर चला संपलं इथे, रोज नवीन संपत नाहीच, कधीच संपत नाही. म्हणजे जितकं तुम्ही कराल तितकं कमी आहे. आणि प्रत्येक ह्याच्यातच आहे, नो डाऊट, की कशातही, इव्हन गाण्यात, अभिनयात, कशातही, स्पोर्ट्समध्ये जितकं तुम्ही करा म्हणजे ह्याला अंतच नसतो. तुम्ही करत राहा करत राहा करत राहा, त्याच्यातनं काहीतरी नवीन निर्माण होतं, त्याच्यातनं काहीतरी पुढे हे होतं. आणि बरं होतं आणि ते कसं की तुम्ही जास्त फ्लुएंट होता, बरोबर, इतकं म्हणजे इतकं स्मूथली जातं ना मग ती गोष्ट. सो माझं तसंच थोडंसं झालं सुरुवातीला. म्हणजे अगदी कॉलेजच्या वर्षापर्यंत पण काही वेळेला मला काही गोष्टी नव्हत्या कळत की अच्छा हे असं असतं, हे असं असतं. हे नंतर 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 जसे जसे मी अजून शोज किंवा अजून हे करत गेले तसे तसे ते माझं हे अच्छा हे केल्यावर असं आहे, मग हे असं आहे, हे असं आहे. इंटरॅक्शन हे खूप नंतर मला हे झालं की अच्छा इंटरॅक्शन केल्यावर अजून फरक पडतोय. मग मी तेव्हापासून इंटरॅक्शन मध्ये कंटिन्यू झाले. मग मी जास्त त्याच्यावरच फोकस दिला की नाही, आणि ते लोकांना आवडायला लागलं की अरे माझ्याशी गप्पा मारतोय हा, माझ्याशी बोलतोय हा, आणि ह्याचं लक्ष आहे मी हातात काय घातलंय, मी हे काय घातलंय. सो ते जास्त अट्रॅक्ट होत गेलं. मग मी ते कंटिन्यू ठेवलं, म्हटलं चला
बेसिकली तुला सांगायचं की करिअर म्हणून उत्तम ऑप्शन आहे हे. आणि आहे, व्हेंट्रोलॉकिझम पण खूप लोकांना पटत नाही ना ते. एक्झॅक्टली. तर लोकांचं म्हणजे की शिक्षणच जास्त आहे, शिक्षणच मेन आहे. डिग्री असली पाहिजे. हां, डिग्रीच असली पाहिजे. हे ऑब्वियस की प्रत्येक बिझनेस किंवा काही आज आहे, आज खूप जास्त आहे, आज थोडा कमी आहे, उद्या एकदम बंद आहे, परत थोडा चालू आहे, नंतर परत हायला आहे. हे प्रत्येक ह्याच्यात आहे. बरोबर. सो ह्याच्यातही सेम आहे की सीझन असेल, तुम्हाला वेळच नसतो, तुम्ही कंटिन्यू फिरत असता बॅगा घेऊन. नाही तेव्हा थोडे कमी असतात, नाही शांतच बसा, मग 1 महिना शांतच बसा. पण मग त्याच्यावर काय की त्याच्यावर मग तुम्ही काम करा. हो. त्यांची प्रॅक्टिस So, एवढे आपल्या सगळ्यांमध्येच पेशन्स असतात आणि म्हणजे असावेही लागतात. काही जणांचं होतं की अरे नाही मग काही उपयोगच नाही, मग सोडून द्या. खूप जणांनी सुरुवात केलेली होती, नाही जमलं किंवा नाही मग एवढं कोण करत बसणार, मग नाही वेळ आहे, जाऊ द्या आपण सोडून देऊया, असंही झालेलं आहे. काहींनी केलंय कंटिन्यू, पण थोडासा अजूनही वेळ लागतोय किंवा समोर प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स असतात. पण माझी पण इच्छा आहे की जितके होतील तितके जास्त चांगलं आहे ना. फक्त एवढंच की ज्यांना शिकायचं त्यांनी शिका, प्रामाणिकपणे शिका आणि प्रामाणिक राहा आपल्या कलेशी. उगाच आम्ही आत्ता 6 महिने केलं, चला आम्ही झालो व्हेंट्रोलॉकिस्ट, असं नाही होत ना. बरोबर. करा, आनंदच आहे. जितके जसं आता अभिनयात इतके अभिनय करणारी लोक आहेत, पण सगळेच काही त्या लेवलला जाऊन करतायत असं नाही, पण जे करतायत ते आहेत. डान्सर्स पण जे आहेत. सो आमचंही तेच आहे की शिका ना सगळ्यांनी, ज्यांना शिकायचं आवड आहे शिका, पण लास्ट लेवलपर्यंत न्या. अर्ध्यावर नेऊन काहीतरी करून लोकांना तुम्ही काहीतरी दाखवणार आणि मग लोकांची मतं त्याच्याबद्दल चुकीची होणार, हे नको. की अरे हे काय, हे असं बरोबर नाही वाटत आहे, हे काय असं काय, असं नको. काहीतरी व्यवस्थित करा, छोटंसं करा, थोडंसं करा, पण शार्प करा. हे एक प्रामाणिक मत. तुझं 21 आवर्सचा रेकॉर्ड आहे लिम्काचा. हो, पण त्या 21 असं म्हणजे सलग होते 24 तास. सलग म्हणजे 3-3 मिनिटाचा ब्रेक होता. म्हणजे तोही इन्सिडन्स असा की ऍक्च्युली मी पहिला एक अटेम्प्ट केलेला काही वर्षापूर्वी, आणि तो अटेम्प्ट म्हणजे प्रॉपर नव्हता, प्रॉपर मॅनेजमेंट नाही करता आली, कारण एकटं असल्यामुळे तेवढं नाही पॉसिबल झालं, तेवढ्या ओळखी किंवा असं, आणि म्हणजे अंदाज नव्हता काहीच. सो काय करायचं, कसं करायचं हे काही माहीत नव्हतं. फक्त चला केलं, हां करायचंय, आता इथे करूया तिथे करूया, असं करून त्या ह्याच्यामध्ये धावपळ पण आमची बरीच झाली. काही मॅनेजमेंट प्रॉपर नसल्यामुळे फक्त जाऊन केलं. हां, पण तेवढं झालं की एक TV वाल्यांनी माझं कॅच केलेलं, आज तकवाल्यांनी. अच्छा. तो एक हे त्यांनी छोटासा स्लॉट त्यांनी कॅच केला एका देवळामध्ये परफॉर्म करतानाचा, आणि ते सगळे देवळात करत होते मी. पण ते असं झालं ना, थोडंसं हे नसल्यामुळे ते प्रॉपर नाही झालं. म्हणजे आम्ही धरलेली काहीतरी 40 देवळं, पण ती झालीच नाही. एका दिवसात किती होणार. सो खूप कमी झाली, ईस्ट वेस्ट अशी धरून, बोरिवली ईस्ट वेस्ट, पण ती नाही तेवढी झाली. आणि मग ते पुढे कसं न्यायचं की पुढे काय करायचं हे नंतर परत ते म्हणतात तसं काही इश्यूजमुळे तिथल्या तिथे ते थांबलं. म्हणजे इव्हेंट झाला, दिवस घालवला मी, पण त्याच्यानंतर पुढे काहीच प्रोसेस झाली नाही. सो मी तो विषय सोडूनही दिलेला आणि मग म्हटलं जाऊ दे, हे आपल्या नाही जमणार आपल्याला. त्याच्यानंतर मी एक समर कॅम्प केला. एक आहेत पार्ल्याचे गृहस्थ कपल आहे, फॅमिली, ती मिस्टर अँड मिसेस देवळेकर म्हणून. सो त्यांच्याबरोबर मी समर कॅम्प केला. त्या समर कॅम्पमध्ये माझं पपेटचं आणि मॅजिकचं असे 2 स्लॉट असायचे की काही वेळ 1 तास मॅजिक शिकवायचं मुलांना, 1 तास पपेटबद्दल शिकवायचं, माहिती द्यायची. हे असं आम्ही केलं. त्याच्यानंतर ती फ्रेंडशिप झाली, आमची ओळख झाली, आणि त्यांच्या ह्याच्या आधी बरेच समर कॅम्प त्यांनी केलेले होते. सो त्यांना तो एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम त्यांच्याबरोबर जेव्हा करत होते तेव्हा त्यांनाही हे माहिती होतं की अच्छा मी करते, मला त्यांनी इंट्रोड्यूस केलेलंच होतं ऑलरेडी. तर त्यांनी असं म्हणजे आमचं बोलता बोलता आलं की असं ना मी केलेलं एक रेकॉर्ड, पण नाही तो झाला, मग मी नाच सोडून दिला. पण त्या दादांनी, म्हणजे मी त्यांना दादा म्हणते, की तुला करायचं आहे का. म्हटलं दादा झालं नाही झालं, म्हटलं सोडून दिला मी, मग तुला आत्ता करायचं आहे का म्हटलं. आणि मी माझ्या डोक्यात ते चालू होतं की हो कसं म्हणू, माझ्याकडे काहीच बॅकअप नाही आहे, काही नाही आहे.
म्हटलं दादा असं नाही आहे म्हणजे पण आपण करूया. म्हटलं दादा कसं होणार, पैसे जो मेन इश्यू असतो तो नाही आहे किंवा कसं होणार एवढं, तुला करायचं आहे ना आपण करूया, बाकी आपण बघूया काय होईल ते. सोशल मीडियावर ते फार हे असायचे ॲक्टिव्ह की म्हणजे त्यांचं ते त्यांना ते नॉलेज खूप छान आहे. सो त्यांनी पटापट त्याचं सगळं प्रिंट्स किंवा हे सगळे तयार केले. मग ओळखीमध्ये आता काय करायचं आहे की आपण कसं करायचं, मग एक काम करूया ना, तुम्ही पहिला अटेम्प्ट चुकीचा झाला आहे ना तुमचा, तुम्ही फिरलात, फिरून नाही होत कारण वेळ जातो, एनर्जी जाते, सगळं जातं, माणसं पुरेशी नसतात. आपण एक काम करूया, आपण एका जागेवर बसूया. हे सगळं त्या दोघांनीच सुचवलं मला. म्हटलं बसून एका जागेवर करायचं काय, कर तू परफॉर्म, तू करत राहा. म्हटलं किती वेळ करायचं, करत राहा जेवढं होईल तेवढं, तोच रेकॉर्ड असेल. हे पण त्यांनी सुचवलं. म्हटलं हो पण करायचं कुठे आता, मग तुला पार्ल्यातच आपल्याला करावं लागेल. मग काय करायचं, म्हणजे हे सगळं मी फक्त होला हो त्यांच्या करत होते. ते म्हणाले तू फक्त होच म्हण. ते प्रेशर क्रिएट झालं. म्हणजे माझं इतपस नव्हतं की मी कसं हँडल करू, माझ्याकडे काही नाही आहे, तुला काय करायचंय, आपल्याला करायचंय ना. आता बघ आपली इच्छा असेल ना तर आपल्याला म्हणतात ना शिद्दत से अगर कोई चीज चाहो तो पूरी कायनात उसे पूरी करने में लगती है. तर सो तेच झालं, एक्झॅक्टली तेच झालं. त्यांनी फक्त म्हटलं की तुला करायचंय, आम्हाला तुला सपोर्ट करायचंय, आता बघूया आपण कोण कोण येतंय. ते पटापट मला तिकडचेच MLA होते त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना सांगितलं, माझी ओळख करून दिली, अशी अशी आहे, तिला करायचं आहे, आपल्याकडून काय मदत होईल, आम्ही जागा देतो, कुठला हॉल हवा सांगा, म्हणजे कुठला हवा हे तुम्ही सांगा. हा. सो मग हॉल आता कुठला, तर त्यांना होतं नॉलेज आता पार्ल्यातच असल्यामुळे की पाटीदार समाज हॉल. सो तो चांगला AC हॉल आणि बऱ्यापैकी छान, म्हणजे पाटीदार समाज, जैन समाजवाल्यांचा तो हॉल होता. हॉल होता म्हटल्यावर त्यांची साऊंड सिस्टीमही तिथे अवेलेबल झाली. पण आता लिम्कावाल्यांना पाठवायचं आहे, मग त्यांच्या ज्या टर्म्स कंडिशन दादानी त्या सगळ्या बघून घेतलेल्या, कारण त्यांचं इंटरनेटचं हे खूप छान होतं. सो त्याच्यामध्ये असं होतं की आम्हाला कॅमेराज लागणार, तुम्हाला जर 24 आवर्स करायचं आहे तर पूर्ण 24 तास कॅमेरा ऑन पाहिजे. आम्हाला प्रत्येक मुवमेंट आम्हाला त्या कॅमेऱ्यात कॅच केली पाहिजे. त्याच्यासाठी ती जिथे परफॉर्म करणार त्याच्यावर डिजिटल घड्याळ पाहिजे, कारण आम्हाला त्याच्यात वेळ दिसली पाहिजे. तुम्ही काही म्हणाल, आम्ही असं केलं तसं केलं, आम्हाला टाइम दिसला पाहिजे वरती. सो दोन्ही कॅमेरा, एक फ्रंट कॅमेरा आणि एक ऑडियन्ससाठी असा बॅक कॅमेरा, असं काहीतरी त्यांचं होतं. सो हे सगळं केल्यानंतर आता कॅमेरे काय करायचे, मग त्याच्यासाठी माझी लहान बहीण आणि तिचे मिस्टर पुढे आले की अरे आम्ही आहोत ना, कॅमेऱ्याची व्यवस्था आपण करूया, आहेत आमचे. त्यांनी 2 कॅमेऱ्याची व्यवस्था केली. मग हँडलिंग करायला तर कोणतरी, तर त्या दोघांना नॉलेजही होतं त्याचं. सो ते म्हणाले आम्हीच आहोत. मग त्या दोघांचा सपोर्ट असा तो झाला की चला मग कसं करायचं, मग पूर्ण मग तू किती वेळ करणार. म्हटलं करेन अर्धा दिवसात काही होत नाही, कोण नाही विचारणार, 24 तास कर. म्हटलं 24 तास होईल का, होणार, सगळं होणार. आता आम्ही आहोत, आता सगळी टीम झालेली आहे, तू फक्त काही आता नकार घंटा लावूच नको, तू करत राहा फक्त. एक्झॅक्ट 5 वाजले, तिथे घड्याळ चालू कर. कोणीच नाही, तू चालू कर ना, झाली वेळ सुरू. आता कॅमेऱ्यात काय झालं, मी चालू राहिले. फक्त 15 मिनिटाचं परफॉर्मन्स झालं की 3 मिनिटाचा ब्रेक घे म्हणाले. त्या 3 मिनिटामध्ये पाणी पी, चहा पी, असं करत कंटिन्यू मी करतच राहिले. त्यांनी मला ब्रेक दिलाच नाही. आणि मग 9-10 संडे होता मला वाटतं, आय थिंक, तर 9-10 नंतर लोक यायला लागली. जसं लोक हे होता ना, सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुलांना घेऊन बाहेर पडत होते, बाजारात ह्याला त्याला. वाचलं, आतमध्ये दिसलं की लोक असं येऊन पिशव्या घेऊन येत होते, बघत होते, मग आवडलं की बसत होते. सो असं ते हळूहळू पब्लिक कॅमेऱ्यात यायला लागली. येऊन बसतायत, थोडा वेळ बघतायत, जातायत, येऊन बसतायत. मग मी 3-3 मिनिटाच्या ब्रेकला असा ब्रेक घेते ते असं करत मग दुपार पण हे झाली. मग तोपर्यंत पब्लिक बरीचशी येत पण होती, कव्हर होत होतं सगळं. माझी बहीण, तिचे मिस्टर, ते सगळं हे करत होते, म्हणजे पटापट ते बदलायचं असतं त्याच्यामध्ये. जरी ब्रेक लागला तर एक कॅमेरा कंटिन्यू परत ऑन, मग ते असं सारखं लक्ष ठेवून ते सतत त्यांची ती ड्युटी करत होते. 9-10 नंतर हळूहळू पब्लिक
झाली शांत. मग आता कोण, मग आता परत जे आहे तेच येऊन बसत होते. हे असं सगळं शेड्यूल. साधारण एक 11 नंतर माझी फुल एनर्जी डाऊन झाली. म्हटलं दादा किती वेळ, 24 तास ना झाले नाही आहेत, करा. म्हटलं बापरे. मग परत असं करेपर्यंत अगदी झोपा पण यायला लागल्या बाकीच्या. म्हटलं काय करायचं. तरी पण ते हे जे होते 4 जण, माझी बहीण, तिचे मिस्टर, ही 2 जण, त्यांचा मुलगा, आम्ही आहोत. त्यांचे कोण नातेवाईक होते त्यांना पण बोलावून घेतलं, जेवून या म्हणाले, आपण बसूया. हे असं करून पब्लिक कुठेतरी त्यांनी 4 डोकी तिथे कॅमेऱ्यासमोर ठेवत होते ते. 1-2 नंतर मी फुल डाऊन झाले. म्हटलं दादा 1 तास सोडून देऊया आता आपण. नाही म्हणाले सुचित्रा, नाही, एवढी आता हत्ती गेला, शेपूट राहिली आहे, कशाला सोडते, कर म्हणाले, जसं होईल तसं कर. कारण आपल्याला इथे ठोक्याला 5 वाजून तिथे आपल्याला बंद केलेलं आपल्याला त्यांना दाखवायचंच आहे. कारण असं नको व्हायला की अरे ह्यांनी 24 तास म्हटलं पण ह्यांनी केलं कमीमध्ये, असं नको व्हायला. जसं होईल तसं हळूहळू कर. आणि तोपर्यंत काय झालेलं, सतत बोलून बोलून माझ्या जिभेला फोड आलेले. कारण कंटिन्यू बोलत होते ना. मग डॉक्टरांनी सांगितलेलं मधाचं बोट हे करायला, ते लावून मग मी तोपर्यंत जीभ पूर्ण सोलली गेलेली माझी. मग ते म्हटलं तर होत नाही. शेवटचे 4:30 झाले. म्हटलं दादा आता खरंच मला बसवत नाही. झालं आता अर्धा तास. मला खेचलं पूर्ण 5 पर्यंत, नाही 5. आणि जसा 5चा डॉट हे झाला तसं त्यांनी अनाऊन्स केलं की अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. हा लास्ट तिचा इव्हेंट. त्यांनी पाटी, आपली पेन्सिल पाटी असते ना, त्या पाटीवर ते नंबर लिहायचे आणि तो कॅमेऱ्यासमोर असं धरायचे की शो नंबर एवढा, शो नंबर एवढा. सो लास्ट हे केल्यावर 5 AM शो नंबर असा करून त्यांनी हे केलं. आणि मग एंड करून, मग त्या एंडच्या वेळेला जे त्यांच्या जे MLNच्या ऑफिसमधले जे काही त्यांचे साथीदार होते ते त्यावेळेला मात्र होते 5 वाजता की अरे झालं का, अरे वा तुम्ही करताय अजून, असं का. मग ते होते. मग ते एंडला जरा फोटो बिटो केला वगैरे, हे सगळं असं सगळं त्या दिवशी मग ते पूर्ण पार पडलं. मग आम्ही घरी येऊन सगळं आटपलं, झोपलो. बहीण आणि मिस्टर तिच्या घरी गेलेले. मग त्याच्यानंतर आता हे सगळं एका ह्याच्यामध्ये आम्हाला मर्ज करायचं होतं. मग ते कशात, तर मोठी हार्ड डिस्क हे केली, मागवली. इतकी मोठी, म्हणजे हे सगळं 24 तास त्याच्यात बसले पाहिजेत ना. मग हे सगळं पण त्यांनीच केलं. म्हणजे इतके ते ह्या बाबतीत स्मार्ट. आणि हे मग त्यांनी त्या हार्ड डिस्कमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग बसवलं. ती त्यांना पाठवली बँगलोरला. तिथे पाठवून दिली. म्हणाले आता वेट अँड वॉच, आता बघायचं कधी येतोय त्यांचा रिप्लाय वगैरे काय. 1 महिना 1.5 महिना व्हायला आला. आम्ही शांत. मग मध्येच ते म्हणाले हे लोक विसरले नाही ना. मग त्यांनी फोन लावला, कारण ते कनेक्ट होते त्यांच्याशी. ते म्हणाले नाही आमचं चालू आहे. 24 तास आहेत ना, आम्हाला वेळ लागतोय सगळं हे करायला, थोडा वेळ द्या आम्हाला, जाईल, प्रोसेस चालू आहे. मग साधारण 1.5 महिन्याच्या नंतर अजून 10 दिवस वर गेले. त्यांचा फोन आला ह्यांनाच, दादांनाच, की आम्ही सगळं हे केलं आणि आहे, रेकॉर्ड केलेलं आहे तिने, पण 24 तुम्ही जे म्हणाले तर 24 आम्ही नाही देऊ शकत, कारण त्याच्यामध्ये ब्रेक आहेत. हे पाहुणे जेव्हा आले, प्रमुख पाहुणे आले, मग त्यांच्यामध्ये त्यांचं स्वागत तर तो आम्ही त्याच्यात नाही कॅच करणार. आम्हाला काय आहे, आम्हाला ती कुठे परफॉर्म करते हे महत्वाचं आहे. सो तिने जे परफॉर्म केलेलं आहे ते ऑफिशियली जर बघायला गेलं तर फक्त 21 तास झालेलं आहे. ते म्हणाले हरकत नाही, आमचं हे तेच होतं ना की मॅक्झिमम आवर्स. सो तुम्ही 24चे आता तुम्हीच हे करून जर तुम्ही हे करता आणि 21चं म्हणता 21 तरी कन्फर्म, तर हो ती जे बोलतीये तिचं जे सतत चालू आहे ते 21 तास कंटिन्यू आहे. मधले हे जे 2 हे तास आहेत त्याच्यामध्ये तुमचा हा जो ब्रेक झालेला आहे, पाहुणे कोण आलेत वगैरे, सो असं ते म्हणले हरकत नाही. मग ठीक आहे, आम्ही हे मेन्शन करतो, याचं सर्टिफिकेट आणि पुस्तकात नाव जाईल तिचं. आणि मग त्याच्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी बाय पोस्ट सर्टिफिकेट, लिम्का रेकॉर्डचं नॅशनल रेकॉर्ड आहे हा, एवढे तास केलेला पूर्ण नावासहित त्यांनी दादांच्याच घरी बाय पोस्ट आलं. ते पुस्तकातही नाव आहे, पण पुस्तक त्यावेळेला ते महाग होतं जास्त. दादा म्हणाली पुस्तक हवंय, म्हटलं नको, एवढं बाद झालं. नाही पुस्तक आहे, आपण घेऊ शकतो, म्हणजे पुस्तकात मेन्शन आहे परत फोटो सकट, पण त्याची कॉस्टिंग खूप, कारण ते मोठं पुस्तक आहे, जाड आहे, ते पूर्ण रेकॉर्ड्स असतात ना ऑल ओव्हर इंडियाचे. म्हणजे राव दे, बाद झालं, माझ्या प्रूफसाठी एवढं खूप आहे. मला वाटतं यू आर द फर्स्ट ज्यांनी हा रेकॉर्ड अशा पद्धतीने बनवलाय.
बरोबर ना, व्हेंट्रलॉक्विझम मॅक्झिमम आर्स वाला. हा, मॅक्झिमम आर्स वाला. सो पहिली महिला आपल्याकडे आहे Let's go. ज्यांनी हा रेकॉर्ड बनवलाय. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण ही स्टोरीज ऐकताना आमच्या अंगावर शहारा येत होता की व्हिज्युअलाइज करत होतो आम्ही की हो, आणि 24 तास तिथे exactly. उभं राहणं आणि परफॉर्म करणं काय असतं म्हणजे, आणि जिभेला फोड आल्याच्या नंतरही बोलणं हा, म्हणजे नंतर मला तसं रडू यायला. म्हणलं दादा बास ना आता, 1 तास ठीक आहे, सोडून देऊया आपण. नाही 24 लिहिलंय ना आपण बोर्डावर, सगळीकडे 24 लिहिलंय ना, 24च आणि करायचं. ते बोलणार इट्स नॉट जस्ट यू, ते कॅरेक्टर पण बोलतोय ना. बरं 3 मिनिटाचा ब्रेक म्हणजे काय, तो 3 मिनिटं मी आतमध्ये येऊन चहाचा घोट घेईपर्यंत 3 मिनिटं संपायची. अरे जा परत, मग ते परत जा परत हे, मग पाठही दुखायला लागली, तोंडच पूर्ण हे झालेलं. डॉक्टर एक त्यांनी बोलावून ठेवलेला की बाबा असं चेक वगैरे करा, पण त्याची काहीच गरज लागली नाही. गरज ह्यालाच फक्त की मला नंतर तोंडच आलो. सो मला नंतर बोलायलाही होईना. मग मला तसं श्याम कधीचा शांत बसलाय की आता तू बोल आणि तू बोलूनच घे, मी शांत बसतोय म्हणून तू बघतोय आपल्याकडे. बोलायचं. हो म्हणतोय, पण तू बोलू देशील तर बोलेन ना मी. आता आपण चाम शिवूया थोडं. येस. त्याला किती बरं वाटलंय. झालं गडगड 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 नुसती. बघितलं ना किती बोलते. हो ना, मला बोलायलाच देत नाही. हो तुला शांत बसवलं होतं तिकडे. हो, मग मला सगळं सांगायचं होतं ना. ओके, हा, हाय हाय. आता तुझा इंटरव्ह्यू आम्हाला घ्यायचा आहे. हा, आता तुला विचारतील, व्यवस्थित उत्तरं द्यायची. ओके, हा. तुझ्याशी गप्पा नाही मारणार आम्ही, इंटरव्ह्यूज घेणार आहोत तुझा. काय विचारणार ते आता तेच बघ ना, काय विचारणार ती उत्तरं दे. मला सांग छान, तू जेव्हा तुझे शोज करतोस तेव्हा तुला काय अशी भीती वाटते? मला दीदीला उत्तर दे ना, तुला भीती वाटते का? नाही. नाही. तुला वाटतं माझी? नाही, तू किती क्यूट आहेस. मला पण नाही वाटत. किती गोड. लावतो मी. ओ हो, क्यूट आहे. तू ऑडियन्सला कसा तू हँडल करतोस? तू करते ना? हो, म्हणजे मीच करते. मी आणि तू आपण दोघंही हँडल करतो. हा हा, हीच करते सगळं. किती गोड. किती क्यूट आहेस तू. थँक्यू. तुम्ही पण क्यूट आहात. मग फ्युचर प्लॅन काय आहेत तुझे चॅम्प? माझे? हो, तुझे माझे मी सांगेन नंतर. आधी तुझे सांग. माझे फ्युचर हिच्याकडे. तर आम्हाला ऐकायचं आहे तुमच्या दोघांचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत. सगळं फिरायचंय. Oh. ऑल ओव्हर वर्ल्ड फिरायचंय. हो ना. हा, गुड. आम्हालाही आवडेल तुला ऑल ओव्हर द वर्ल्ड फिरताना बघून. मैत्री अशी Yeah, मैत्री अशी म्हणजे मैत्रीला अभ्यास आहे, कॉलेज आहे. थोडे दिवस बरं. जेव्हा तिला सुट्टी असेल ना, वेकेशन, हा, तेव्हा तू आमच्या बरोबर ये. आपण मस्त फिरू. मी तुझ्या शोजला पण येईल. मी पण दोघंच फिरू. नाही दोघं नाही, मी असणार, तिची पण मम्मा असेल, आपण 4 जण फिरूया. ओके. आणि डॅडी पण येतील ना, वेळ असेल तर. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच चॅम्प, आणि थँक्यू सो मच सुचित्रा. खूप सुंदर अशी तुमची जोडी आहे आणि आम्हाला खूप धमाल येते तुमच्या दोघांशी गप्पा मारताना. मैत्रीकडे काहीतरी रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. तर मी तुम्हाला असे एक छोटे प्रश्न विचारेल. तुझी चॅम्प, तुझा स्टेजवरती बोलायचा असा आवडता शब्द किंवा एखादी लाईन अशी. सांग ना आता. सांगू. फॉर गर्ल्स शी इज सो क्यूट. हो, हे सारखं होतं ना, गर्ल्स असल्या की. हा, सो असं गर्ल्स अशी त्याच्या फ्रेंड्स कोणी दिसल्या त्याला छान बोलणारी, तुझ्यासारखी आली, मैत्रीसारखी की त्याला आवडतं. आणि मग शी इज सो क्यूट, शी इज सो ब्युटिफुल, हे येतं. हा. इफ चॅम्प कुड ईट समथिंग, तो काय खाईल? हिचं डोकं खातो ना. अरे वास होतं तेवढं. ऑडियन्सचं असं रिॲक्शन जे नेहमी तुमच्यासोबत राहणार, जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. लाईव्ह इंटरॅक्शन हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जे आम्ही दोघं परफॉर्म करताना, मी सुद्धा हेच बोलते ना मी, 1 मिनिट.
पब्लिकली जे काही ॲक्टिव्हिटी होत असतात, मग त्या काही असू देत, फोनवर कोणी बोलतंय किंवा कोण कुठून उठून जात आहे किंवा काहीही, मूल रडतंय, काहीही, माझं त्या परफॉर्मन्समध्ये आम्ही दोघं बोलत असताना पण माझं चौफेर लक्ष असून ती गोष्ट मी कॅच करून आमच्या दोघांमध्ये ती जेव्हा उचलली जाते ते पब्लिक खूप ॲप्रिशिएट करतं, खूप जास्त ॲप्रिशिएट करतं. आणि असं होतं ना की अरे ह्याला कसं ते कळलं किंवा अरे ह्याचं लक्ष कसं आहे, म्हणजे ही दोघं जण बोलतायत आणि हा कसं पटकन बोलला, कारण तोच बोलतो, माझं नसतंच ते, त्याचंच रिॲक्शन असतं पटकन की अरे हे काय चाललंय, अरे ती काय करते, अरे त्याचं काय झालं. सो ते खूप लोकांना आवडतं आणि ते आम्ही दोघंही, म्हणजे मी जास्त त्या वेळेला एन्जॉय करत असते की अरे ही जी मला लगेच लोकांचा रिस्पॉन्स मला मिळतो, मला त्याने अजून उत्साह येतो, मग मी अजून म्हणतात ना काड्या करत राहायच्या, मग ते अजून माझं लक्ष इकडे तिकडे, म्हणजे अगदी पार लांबपर्यंत माझं मग ते लक्ष असतं, जितकं ऑडियन्स असेल, जितक्या आजूबाजूला असेल, मग पार इथेही असेल, तेवढी मी माझी नजर फिरवत राहते. गरगर गरगर. One word that describes your journey in ventriloquism. कलेवरचा प्रामाणिकपणा, त्या कलेवरची श्रद्धा आणि त्या कलेची पूजा. वाव. कसली? कलेची, आर्ट. ओके, म्हणजे माझी, तुझी पण पूजा, ह्याची पण पूजा. नको पाय आता नको, घरी गेलं. थँक्यू सो मच तुम्हा दोघांनाही की तुम्ही आपल्या वेळात वेळ काढून इथे आलात आणि एवढं सुंदर आम्हाला तुमचे अनुभव शेअर केले. थँक्यू सो मच तुम्हाला दोघींना पण आणि या पूर्ण टीमला पण की एवढा सपोर्ट, आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे सगळ्या टीमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मज्जा आली. आणि आता आपल्याकडे एक टोकन ऑफ लव्ह आहे जे आम्ही तुम्हाला देतो, जेणेकरून चॅम्प आम्हाला लक्षात ठेवीन या अपेक्षेने. येस, थँक्यू चॅम्प. थांब ना जरा, धीर धर. सो स्वीट. थँक्यू सो मच. चहा नाही, हा चहा दिसतोय. ओ सॉरी. हां, सो आपण इथे ठेवूया आणि मॅमना पण थँक्यू मॅम. थँक्यू डिअर. थँक्यू. पडशील थोड्या वेळाने.